बाप्पाच्या स्वागताला निमित्तानं कोल्हापुरामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळालं। आरिफ पठाण यांनी बाप्पांना रिक्षामधून मोफत घरी सोडण्याचा एक उपक्रम सुरू केला। या उपक्रमात आरिफ यांनी यंदा 16 रिक्षांना सामावून घेतलं। कोल्हापूर शहर तसंच उपनगरामध्ये बाप्पांना ही सेवा पुरवली जाते, त्यामुळे आरिफ यांच्या उपक्रमाचं सगळीकडून कौतुक होत आहे। 4 वर्षापूर्वी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी एक गरीब आणि अपंग व्यक्ती होता, ज्याला मी रिक्षात बस म्हणताना तो बसू शकला नाही, पैसे कमी असल्यामुळं मी म्हणलो तुम्ही मला पैसे देऊ नका, मी फ्री सोडतो। ज्यावेळी त्याला घरी फ्री सोडलं त्या व्यक्तीने मला 11 रुपये दिले। त्यावेळीपासून हा उपक्रम चालू केला की फ्री सोडायचा। नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक यांनी शासकीय निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना केली। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पांचं स्वागत करण्यात आलं। यावेळेस महापौर अशोक मुर्तडक यांनीही उपस्थितांसोबत ठेका धरला। महापौर निवासस्थानाबाहेर बाप्पाचं स्वागत करण्यासाठी नाशिकच्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती। बेळगावमध्ये भारतीय लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला। शिवाजी स्टेडियम पासून निघालेल्या या मिरवणुकीमध्ये लेझिम, झांज आणि वारकरी पथकांनी सहभाग घेतला। यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरलं ते मराठा लाईट इन्फंट्रीचा पाईप बँड। इन्फंट्रीनं काढलेली ही गणपतीची मिरवणूक लक्षवेधी ठरली। जवानांनी मिरवणुकीमध्ये सैराटच्या गाण्यावरही नृत्य करून आनंद साजरा केला। अहमदनगर शहराचा आराध्य दैवत असलेल्या माळीवाडा विशाल गणपतीची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळेस ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। विशाल गणपती 18व्या शतकातील असून पेशवेकालीन मूर्ती तिची आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून विशाल गणपती प्रसिद्ध असून वर्षभर या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। नंदनगरीतील मानाचे दादा आणि बाबा या बाप्पांची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली। नंदुरबारचा राजा म्हणून या दोन्ही बाप्पांची पूजा केली जाते। 1885 साली या दादा बाबा मानाच्या गणपतींची स्थापना करण्यात आली। नवसाला पावणारे बाप्पा म्हणून या दोन गणपतींची ख्याती आहे, त्यामुळे गणेश भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। सांगली शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला। सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या सांगली संस्थानच्या गणरायाची विधिवत पूजा करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली। गणपती मंदिर ते राजवाडापर्यंत यावेळेस पालखी मिरवणूक निघाली। संस्थानचे गणपती हे संस्थानिक विजयसिंह राजे पटवर्धन आणि सध्याचे सांगलीचे संस्थानिक हिमालय राजे यांच्या हस्ते बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली। मनमाडच्या मानाचा गणपती वेशील नीलमणी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरामध्ये शहरातून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी रांगोळी काढून बाप्पाचं स्वागत केलं, तर अनेक ठिकाणी नीलमणी गणेशाचं औक्षण करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। नीलमणी ट्रस्टच्या वतीनं गणेशोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचं पुढच्या 10 दिवसात आयोजन करण्यात आलं आहे। वर्ध्यातल्या केळझर इथं पुरातन काळच्या गणपती उत्सवाला सुरुवात झाली। एकचक्र नगरीतील उजव्या सोंडेचा हा गणपती असून वरदविनायक सिद्धिविनायक म्हणून हा गणपती ओळखला जातो। केळझर जवळील चौभतल टेकड्यांच्या मधोमध या गणपतीचे मंदिर स्थापन करण्यात आले। गणेशोत्सवाच्या 11 दिवसात लोक दुरून या गणपतीच्या दर्शनासाठी येतात। पाणी वाचवा वृक्ष वाचवा थीम घेऊन यंदाच्या वर्ध्यात सावंगी मेघे रुग्णालयामध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। यंदा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 11 फुटी बाप्पाच्या मूर्ती बसवण्यात आली आहे। ही मूर्ती पूर्णपणे शाडूपासून बनवली गेली आहे। गणेशोत्सवानिमित्त रुग्णालयात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। वर्ध्यात घरगुती बाप्पाचं देखील वाजत गाजत स्वागत करण्यात आलं। धुळे शहरातील खुनी गणपती मंडळानं यंदाही पालखीतून गणपतीची प्रतिष्ठापना करून आपली 121 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे। स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेश मिरवणुकीमध्ये 2 गटामध्ये झालेल्या हाणामारीमुळे मोठी जीवितहानी झाली। यंदा या घटनेमुळे तिथं खुनी गणपती आणि खुनी मशीद अशी 2 ठिकाणं निर्माण झाली। सध्या या गणेशाचं आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांचा गजर आणि लेझिम पथकामुळे शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। घरगुती गणपतीची ही विधिवतपणे प्रतिष्ठापना करण्यात आली। सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीमध्ये शहरातल्या आबालवृद्धांनी हजेरी लावली, त्यामुळे जळगावातल्या महत्त्वाचे रस्ते गर्दीनं फुलून गेले होते।
येवला शहरात पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। शहराच्या स्वामी मुक्तानंद आणि एन्झोके महाविद्यालयामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळेस बाप्पाच्या मिरवणुकीत दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळेस लेझिम, झांज आणि पथकांचं सादरीकरण करण्यात आलं। तर सामाजिक संदेशाचे फलकही यावेळेस मिरवणुकीत पाहायला मिळाले। त्यामुळे चिमुकल्यांचं नागरिकांनी मनभरून कौतुक केलं। वाशिमकरांना दुष्काळाचा सामना करावा लागला असला तरी सुद्धा नागरिकांनी गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळेस आपल्या आवडत्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। वाशिम शहरासह जिल्ह्यामध्ये एकूण 650 मंडळांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली। गणेशोत्सवाच्या दरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता।